आहे भंडारा जवाहर नगरातील आयुध निर्माणातील स्फोट सी सेक्शन मध्ये झाल्याची माहिती समोर येते आणि यामध्ये 5 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर मृतांचा आकडा वाढण्याची ही भीती व्यक्त केली जाते। आता ही धक्कादायक अशी बातमी समोर येते ती म्हणजे भंडारा जवाहर नगर मधील आयुध निर्माणामध्ये स्फोट झाला आहे आणि सी सेक्शन मध्ये हा स्फोट झाल्याचं कळत आहे। याच्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला आहे तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती सुद्धा वर्तवली जाते। दरम्यान हा जो जवाहर नगर मधील आयुध निर्माणामध्ये स्फोट झाला तो नेमका कशामुळे झालेला आहे असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आणि त्याचबरोबर आणखी काही लोक त्या ठिकाणी होते का, जखमींची संख्या किती आहे असाही सवाल या ठिकाणी उपस्थित झाला। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी नेहाल भुरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। नेहाल, अतिशय धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल, जवाहर नगर मध्ये आयुध निर्माणात स्फोट झाला, नेमका कसा हा स्फोट झालेला होता आणि सध्याची स्थिती काय आहे? नक्कीच मॅम, ही धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये घडलेली आहे। आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे। ही घटना सकाळच्या सुमारे 11च्या दरम्यान घडलेली आहे। यात 5 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, तर 5 ते 7 लोक जखमी असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। या कंपनीमध्ये काम करत असताना सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा स्फोट झालेला आहे। हा स्फोटाचा आवाज जवळपास 5 ते 7 किलोमीटर पर्यंत नागरिकांना ऐकू आला आहे। त्यामुळे या स्फोटाची तीव्रता किती भयानक होती यावरून ती कल्पना करू शकतो। या कंपनीमध्ये दारू गोळा निर्मिती होते, मात्र यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। तर याच्यामध्ये काही लोक होते का, आणखी काही कर्मचारी वगैरे होते का, याविषयी काही माहिती मिळाली आहे निहाल? हो, काम करत असताना तिथंच अचानकच स्फोट झाला आणि या मध्ये खूप लोक होते, त्यामध्ये जवळपास 5 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती येत आहे। यामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। निश्चितच नेहाल, त्यामुळे याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। त्याचबरोबर कारण नेमकी काय आहेत आणि काही हलगर्जीपणा झाला होता का असा सवाल उपस्थित होतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर बुलेटिनमध्ये तर ही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी थांबत एका छोट्याशा ब्रेकसाठी।